लोटा गेली तरी पण याने अडकून ठेवले. काय बोलत तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या संकू म्हात्रे या मराठी युट्यूब चॅनलवर. आम्ही अचानक भयानक मध्ये चाललोय भीमाशंकरला. तर आता आम्ही निघालो. बोललो मी चाललो. आणि साहिल ब्रो आपल्या सोबत आहे पूर्ण दिवस. सो आता जाऊया. बम बम बोलेगा बुलावा आया है तो जाना पडेगा जायला लागेल. आणि आता मस्तपैकी रेडीबिडी झालोय. आमच्याच घरी होता ब्रो. मस्तपैकी झालो आम्ही सगळा केला रेडीबिडी पटापट केला उरकला आणि तिकडे थांबली जातात आपली गावातली माणसं. बस एक तर थांबले बाबा झाला लागेल पटकन. तर बघत राहा स्किप करू नका. ओके. कुठेही लांब बाहेर जाताना देवांच्या पाया पडावा आणि आम्ही पण दर्शन घेऊन निघालो. ही आहे आपली बस आणि दादा आलेला सोडायला तर तो चाललाय आता. आई मी लुंगी आणली. उद्या अशी लुंगी घालतो. अण्णा होतो डायरेक्ट अण्णा नादच. आम्हाला आदेश द्यावा लागला मग. आदेश नाही वेड्या लुंगी घालून अण्णा व्हायचा. डेंजर मग आता आई मला बोलत होती मला घेऊ काहीतरी कर. आता लाजतय अशी आई आमची. काय बोलायचं आहे मी पली काय बोलू तुला सांग. आता ठीक आहे. आता तर बोलत होतीस काहीतरी करूया आणि आता लगेच आमची आई शाय माग जा पोराई तिथं माग गला मग माग नको ना तिनाली तिकडे आहे. कुठं आहे ही तिकडं पुढं आहे. द्यावा तिला ये इथं बसायला. मग तुमच्या जवळ नको बसायला आई. पार्टनर तुमची पार्टनर आहे. हॅलो गाईज झोपले का जेवले का कोण. हॅलो गाईज अँड मशीज. जेवून अंगात उन्हाळी सगळी. मी पण आम्ही पण मस्त की आंघोळ गेली फ्रेश झालो ना. आणि चिकने वांडे म्हणून थोडी मेकअप नाही केले आम्ही नॉर्मलच केले. आणि आता निघले आपण वाट लावून टाकू. गेअर टाकतो इथे बाबूची पाहिलं का मावशी त्यांचं नुसता गोष्टी गोष्टीच गपत नाही. ज्या पोरी ब्लॉग बघतील त्याला लई आवडतील. थांबा आमचा मॅनेजर ब्रो आलेला आहे. व्हॉट्स द हॅपनिंग. कोण हरवलं का ओ मॅनेजर दादा. तर आता आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट काढायला माझी मावशी डिस्काउंट आहे ना 2 वर 1 फ्री. म्हणजे मी आणि मम्मी आमच्या दोघांचं तिकीट त्याच्यावर ब्रो 1 फ्री. मी बारका आहे ना कोलॅबरेशन मध्ये बारकाय आणि जमलेत पैसे आणि मी गपचूप मध्ये साईडला काढणार आहे. मम्मीचं नाव यस आणि आमचे मॅनेजर यांना नाव नाही भेटत. या असे मॅनेजर मार खायला लावतील आम्हाला. लिहा नाव नीट लिहा. आणि मावशी आता तेच पैसे थोडे आम्हाला पार्टीला देणार आहे. पण देवस्थानाला आम्ही पार्टी करू नाही शकत. माझ्याकडे द्यायचं आणि माझ्याला एक साईडला कोचकाचा आणि मग वरण भात खावा मी. चालेल आता काय चला बाय. तर थोडंसं आम्ही नॅचरल थिंग्स करायला आलेलो आणि क्लीन आहे इथं पेट्रोल पंपावर मस्तपैकी. लईच क्लीन आहे बाबा. लईच क्लीन आहे आणि नॅचरल थिंग्स. पावसाला आहे समजून घ्या. काय वाटतंय तुला. सारखा थोडं वेळाने गाडी थांबतेच आहे तर सुख आहे. आणि मस्त आहे. चला आता आपली 2 बस आहेत. डिझेल वगैरे भरून घेणार आणि मग निघणार आहोत भीमाशंकरला. चांगली प्लेस आहे. मी तुम्हाला माहिती पण देईल बघत राहा. नक्कीच. पहिले हा एकटा गेला नंतर परत आला. का रे असं काय करतो असं मित्रा. भारत माता की बोल. अशी झोप काढून आता आम्ही पोहोचलोय पार्किंग नंबर 5 ला. कारण की ते खूप गर्दी झाले आज. इथं आपली जी बस असेल किंवा आपली जी गाडी असेल ती इथं लावायला लागते आणि इथून त्यांची ST बस असते. तर तुम्ही 150 जण बसू शकता एका बसमध्ये. म्हणजे काय विषय नाही. तिकीट पण कमीच असेल ST बसचा. आणि नाही तर मग मिनी बस असतात त्या करू शकता तुम्ही. आणि वातावरण काहीच बघू शकता. वातावरण झालंय ना एकच नंबर ना. गाड्या वेड्या बंद पडायला लागल्या ना. आम्हाला बघून जरा भीती वाटायला लागली. पण काय नाही वाट लावू. बघू शकता मस्त झालं आहे. इकडं पण आहे
टाकी विकी वगैरे जरा फॉगीमध्ये आहे आणि आम्ही पण नाही टाकी आता पोचल्याची लेवल मध्ये आली. आणि साहिल ब्रो पण रेडी झाला मस्त की तसं आम्ही जरा मॅचिंग मध्ये आहोत आणि आम्हाला टाकून नाही जातील तर बरं आहे मग जातो आम्ही नाही तर टाकून जायचं चालत जाऊ भाई चालत जाऊ पण जाऊ भाई धावत जाऊ. पुढे एक फोटो काढला आता वाजलेले आहेत 6:30 आणि वातावरण बघू शकता मस्तपैकी एकदम फॉगी वातावरण झालेलं आहे आणि ते आमची मम्मी कंडक्टर आहे वाटतं तर लुंगी डान्स अण्णा होणार आहे मी थोड्या वेळात बघत राहा. आणि चला इथे एस टी घ्यायला लागते आपली बस इथं लावलेल्या आहेत. मामा आलो तर चला आता घुसूया एस टी मध्ये आणि किती तिकीट आहे ते सांगतो तुम्हाला. बघू शकता चंद्राचंद्री चिंचंडी आहे आणि एक बस चाललो 80 जण आहोत कोमून कारण की इथं बस करायला लागते दुसरी त्यांची. ओके काय विषय नाही करूया. अरे कंडक्टर जरा झालाय बघा जरा काय विषय. इथून 5 किलोमीटर आहे वाटतं देऊळ आणि बघू शकता सगळे ट्रेकिंगवाले वॉकिंगवाले चाललेत. नजारा बघा गाईस किती ब्युटिफुल फॉग आणि जंगल एरिया टाईप मस्तपैकी झाडे. 5 पार्किंग आहेत आणि आम्ही 5व्या पार्किंगला गाडी लावली आणि ते प्रत्येक पार्किंगला वेगवेगळे पैसे आहेत. इथून 11 रुपये आहेत आणि तिकडून आम्ही जिथून गाडी आहेत 16 रुपये. तर मग जर गर्दी असेल तर तुम्हाला तिकडंच लावावं लागते 4थ्या 5व्या पार्किंगला नाही तर मग पुढं पण येऊ शकता. मग तुम्हाला कमी पैसे पडतात 4-5 तर आपल्या कशी बस आणले ना मग लांबच लावलेली बस जरा पार्किंग व्यवस्थित भेटली आणि गर्दी भरपूर आहे टॉप पण तेवढंच आहे. बारिश का दुश्मन बारिश का दुश्मन रेनकोट लोटा गेली तरी पण याने अडकून ठेवलं काय बोलायचं. कैसा डायलॉग होता. नवीन खरेदी आहे 100 रुपयाला आहेत पण काय घ्यायलाच पाहिजे आता. पाऊस पण भरपूर आहे पावसाचे दिवस आहे जादू झालं. रेनकोट टाकून आम्ही घरी आलो नाही तर 100 रुपयाला रेनकोट घ्या. चांगला रेनकोट एकदम बेस्ट क्वालिटीचा 50 रुपये अरे 1 मिनिट भारी लोक 100 रुपयाला बोलतो. तरी दादा बोलत होता आपण कशाला लागेल बिजू ठीक आहे मराठी भूक लागली थोडीशी म्हणजे आधार भेटेल. स्टार्टर 50 रुपयाला एक प्लेट आहे 50 रुपयाला 25 रुपयाला एक इडली 25 रुपयाला एक मेंदूवडा 50 रुपये. ठीक आहे बाहेर आल्यावर खर्च करावाच लागतो. तर आता खाऊया आणि मंडळी यस कसं वाटतंय. छान वातावरण आहे. काय तो डोंगर काय ती झाडी आणि काय तो पाऊस न वाट लावली. रेनकोटवाले कमवलं. श्रावणी सोमवार लय गर्दी झाले काही पण काय नाही. आता आम्ही गपचूप मध्ये लाईनीत घुसतो आणि आमचा मामाश्री बोलत होता मला ब्लॉग मध्ये घेत नाही. मामा व्हायचं भांडा होता पण मी मामाला भांडताना दाखवला नाही. मामा आहे ना माझा म्हणून नाही तर काय विषय नसता. आणि आम्ही सगळे जादू झालो. एक निळा जादू एक पिंक जादू एक येल्लो जादू आणि भरपूर गर्दी आहे. मला वाटतं 3-4 तास लागतील. बघूया जेवढे पण तास लागतील तेवढे आपण करू. काय विषय छत्र्यांची कशी भांडणं यांच्या छत्र्या मोरल्या. अरे काय बोलायचं आहे ते काय छत्रीन दोघांनी राहायचं तर छत्र्या मोरल्या आणि लय गर्दी झाले. थोडी भांडण पण चालू आहेत. थोडी मोठे भांडणं झाले मग काय तिथं दर्शनाला येतात जरा शांतीत. छत्री मोरली आणि बघू शकता छानसा महाकाल काढता जातात. ते देवाचा अभिषेक होताना बघू शकता. आई इथली काय स्टोरी आहे. देव इथं कसा आलता आई
आशिष आला ना तो तिथं पड्यांची काय झाला पार्वतीची राग आलाय तो हा देवीचा काहीतरी राग आला मग देवीकडे आला. असा आला सगळे रानांची जंगलांची चालत तर दारे रुपयानं होता तो बाबा यावी सुधारणा नव्हती तेव्हा मग त्यांना यो स्थान भेटला भीमाशंकर. त्याने परत काशीचा तोड नाही लागला. काशीचा तोड नाही लागला. म्हणून मग इकडं आले देव. इथं आला तर हिमालयावर आला थंड जागा लागते ना भीमाशंकर कसा त्यांना आवडला. थंड आहे पाणी आहे आईला माहिती आहे म्हणून आईला विचारलं पटकन. चालत पण येतात बाबा लोक मग यो काय चालत येणार होता. आम्हाला थोडं शिकवतं. मग थोडं शिका सगळ्यांनी. तुम्ही पण बघा तुम्ही पण शिका. तुम्ही पण शिका. आणि गाणी आहे ना बरोबर पुरासूर ना त्याला पण काहीतरी त्याच्याशी पण भांडणं झालेली. त्यांचं पण काहीतरी आहे इथं ते गुगलवर नीट भेटेल तुम्ही बघा. मी पण चेक करतो. आणि डॉगेश गँगचा पाय पडून झालेला आहे. तो वरती चालते बघू शकता कसे खात आहेत तिथे. काका वगैरे त्यांना देत आहेत आणि ते घाबरवत आहेत पण इथे पब्लिक घाबरते आणि घाबरलाच होतात बघा. आणि बनाना खूप जास्त आवडतात वाटतात. बघा कसं खातोय बघा. आला आला आला. संकेत पेढा स्टॉल आणि जनरल स्टोअर्स या बावले घ्या. घेतला आम्हाला सांगितलं नाही कधी बोलला तू भाई कसं असं सिक्रेट ठेवायचं असतं तेव्हा पैसे पण मिळतात. पण आता आम्ही सगळ्या घेऊ तू हे मी बोलून जाईल मला कॉल नको करू. आम्ही दाखवून का भेटेल. आमचा मामा आहे. रिलेशन नाही शॉपमध्ये रिलेशन नाही बिझनेसमध्ये रिलेशन नाही झालं. कधी दाखवूया मला नंबर तुझा तर नाही त्याच्यावर. अरे तो माझा प्रायव्हेट नंबर आहे. हो प्रायव्हेट आणि मॅनकर ठेवला आहे. पेढे स्टॉल आणि जनरल स्टोअर नंबर नको लिंक करूच मला. येऊन घ्या कधी पण. आम्हाला आरती भेटली म्हणजे एक नंबर प्रसन्न वाटतं. आता देवळाजवळ आलो आहे 7 तासात. म्हणजे बॉडी पेन होते पण बरं वाटतंय. आता बघा सगळ्यांची आरती चालू आहे. महादेव महादेव. जवळ आलो आणि मी लुंगी घातले. लुंगी अण्णा गेटअप भावाने कोटे घेतले. याला चांगली बायको भेटतोय. भेटेल म्हणजे भेटले असं किंवा बघू. जस्ट पोचलं पायऱ्यांजवळ आणि आता दर्शन घेऊ आणि बघूया अजून आपल्या इथे हे पण करायचं आहे मंदिर आणि अजून काय बघू शकता मंदिराचा परिसर आणि दुसरी आरती भेटणार. तर दर्शन करून झाल्यावर साईडलाच पूर्ण देवी आहे तिकडे. तिकडे तुम्ही दर्शन करू शकतात. बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या साईडलाच बाथरूमची सोय आहे. सगळं आहे. आंघोळ विंगोल टॉयलेट 2 नंबर 1 नंबर आणि दुका बघू शकता. आणि आपली सगळी मंडळी आता बसमध्ये बसून परत रिटर्न चाललो आहे. भरपूर काय माहिती द्यायची होती पण राहिली. अजून आरत्या पण आहेत भरपूर. 12:30ला 3ला 4:30ला सकाळी 3ला जाता आता सांगतो आणि अजून पण ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन देतो. आलेले आमचे हाऊस आणि पोचलो आम्ही श्री भैरवनाथ मंदिर लांडेवाडी आणि पंगत बसलेले आहेत जेवायला. आणि आम्हाला उपाशी ठेवलं असं काय नाही गाईज. आता आम्ही चाललो जेवायला. जेवूया आणि नंतर भेटूया. 1% चार्जिंग आहे. बाय बाय. तर गाईज जेवलो आम्ही आणि आता ही दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग आहे. कारण की मी जेवलो बसमध्ये गेलो आणि डायरेक्ट झोपलो. एवढा दमलेलो एवढा वेळ लाईनीत होतो पण दर्शन जाम भारी झाला. आणि समजून घ्या आता म्हणजे बोलायला जमत नव्हता. एनर्जीच नव्हती आणि पाय दुखत होते सगळा दुखत होता. तर मग आता उठलो आहे. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आणि भरपूर अजून इन्फॉर्मेशन होती जी मला द्यायची होती पण आमच्याकडे वेळ नव्हता. आणि 80 जणं होते त्यांना सांभाळायचं परत मॅनेज करायला. इकडं तिकडं न्या. आई होत्या आजोबा होते. तर काही जण चुकले असते तर त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना बघायला लागतं. पूर्ण ट्रिपमध्ये नाणी असते. मी आणि माझे 2 भाऊ अशा आम्ही ग्रुपमध्ये बघतो कोण कुठे राहिला आहे का व्यवस्थित सगळं बघायला लागतं.
तर तुम्हाला पण कधी वाटला तर अशाच ट्रिपमध्ये नक्की जा, मज्जा येते वयस्कर माणसांसोबत आणि छोट्या मुलांसोबत पण. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. परत एकदा जाऊ आपण, कधीतरी प्लॅन होईल तेव्हा. आणि भरपूर अजून काय काय तुम्हाला सांगायचं होतं, जसं का अहूप वॉटरफॉल आहे तिथे, तो पण बघायचा होता. पण अशा ट्रिपमध्ये नाही बघता येत, तर तुम्ही प्रायव्हेट गाडी करून गेले तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल सगळं आणि वेल पण काढायला भेटेल. मी पण जाईल मित्रांसोबत लवकरच. अजून भरपूर काय आहे म्हणजे बघायला गेलं तर तिथे लेक आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरीसारखं आहे भीमाशंकरच्या. तिथं तुम्ही बघू शकता पक्षी असतात भरपूर आणि तिथे साईडलाच वाहता पाणी आहे, तिथे पण छान वाटतं. मी मागच्या टाईमला गेलो तर तेव्हा व्लॉग नव्हतं बनवत. आणि अजून गुप्त भीमाशंकर आहे, ते ट्रेक करून जायला लागतं. आणि ट्रेकिंगचा विषय असा आहे की कर्जतवरून मला वाटतं भरपूर जणं जातात. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की कसं असतं ट्रेकचं. कारण की भरपूर जणं मला बोललेत की ट्रेकिंगनी पण जातात म्हणजे वॉकिंग. पण काय माहिती, मला तर जमेल का माहीत नाही. तुम्हाला कोणाला येत असेल तर नक्की जाऊ शकता तुम्ही असे ट्रेकिंग करून. परत अजून खूप काय आहे तिथे बघण्यासारखं. आणि मुंबईपासून चेंबूर ठाणा तुम्ही बसने गेलात तरी तुम्हाला 350-300 रुपयात जाऊ शकता. बाय बस म्हणजे आपल्या नॉर्मल बस लालपरी. आणि असं तुम्ही गेलं तर तुम्हाला अजून कमी पडतं. पण सगळं भेटतं त्याच्यात, नाश्ता वगैरे, जेवण. म्हणजे आपण सगळे गावातले वगैरे मंडळी गेले तर आपलं स्वतःचं जेवण. तर ही मजा असते, स्वतः जेवण बनवून सगळे मजा करतो. आणि अजून भरपूर ठिकाण आहेत तिथे. आणि जो लेक आहे हनुमान लेक, तो पण छान आहे तिथं बघासारखा. आणि रुद्र अभिषेक म्हणून होतो आणि आम्हाला 2 आरत्या भेटल्या. आरत्या तर भरपूर आहेत, सकाळी 4:30 पासून आरत्या चालू होतात, त्या संध्याकाळपर्यंत आहेत. तर आम्हाला 2 आरत्या भेटल्या, मस्त वाटला. आणि 240 पायऱ्या आहेत एकूण. तर तुम्हाला म्हणजे तेवढा लाईनीत उतरायला लागतं आणि परत चढून वरती यायला लागतं, कारण की खाली येते. आणि असं पूर्ण धुका असतो, अवतीभवती पूर्ण धुका. तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये, पूर्ण धुका आहे. खूप छान आहे. तिथे रेनकोट पण भेटतात. रेनकोट कॅरी करून जा तुम्ही, चांगला असेल तर तुमचं स्वतःचा. तिथे 100 रुपयाला भेटतातच, पण तुमचा असेल तर घेऊन जा. किंवा छत्रीचा काय उपयोग नाही होत. छत्री तिकडे थोडा बघितला असेल व्हिडिओमध्ये, भांडणं होतात थोडीफार, म्हणजे छत्र्यांची भांडणं होतात. तुम्ही जर ऑफ सीझनला गेलात ना, तुमचं दर्शन 15 ते 20 मिनटात होईल. आणि असं तुम्ही गेलात कधी जेव्हा श्रावण असेल किंवा आठवड्याच्या किंवा महिन्याच्या लास्टच्या दिवशी किंवा असं म्हणजे जेव्हा सीझन असतो तेव्हा तुमचं दर्शन 2 तास 3 तास, आम्हाला तर 7 तास लागेल तुम्ही बघितलं असेल तर. असं होतं. तर मोस्टली तरी ऑफ सीझनला जाऊन येऊ शकता की तुमचं दर्शन लवकर होईल. सीझनला गेलं तरी चांगलंच आहे, पण एवढा वेळ थांबायला लागेल तुम्हाला फॅमिलीसोबत. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.